मी MCGM गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही निरीक्षक पदाची भरती निघाली होती त्या संदर्भात मी 3 ते 4 व्हिडिओ बनवलेले, ज्यामध्ये त्यांची भरती प्रक्रिया काय आहे, त्यानंतर त्यांची सॅलरी कशा प्रकारे असते आणि त्यानंतर महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यामध्ये जे काही निरीक्षक आहे त्याचं जे काही प्रमोशन आहे, जी काही पदोन्नती ती कशा प्रकारे असते त्यासुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता मुंबई महानगरपालिकेत जे काही निरीक्षक आहे यांचं जे काही कर्तव्य आणि जबाबदारी काय आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन आहात असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मलासुद्धा असे व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल. चला तर आपण बघूया त्यांची कर्तव्य. इथे बघू शकता आपण की नंबर 1, मालमत्तेचे करपात्र मूल्य निश्चित करण्याच्या आणि सुधारण्याच्या दृष्टीने मालमत्तांचे नियतकालिक निरीक्षण घेणे. म्हणजे बघा, नियतकालिक म्हणजे नेहमी त्यांचं जे काही मालमत्ता असणार आहे त्यांच्याकडे जे काही वाढ दिलेला असणार आहे त्याचं काय करणं, ते निरीक्षण करायचं. म्हणजे जायचं आणि पडताळणी घ्यायची, घ्यायचे आणि निरीक्षण करणे. अन्य खात्याकडून प्राप्त झालेल्या संदर्भावर स्थळ निरीक्षण अंती अहवाल तयार करणे आणि त्या अनुषंगाने येणारी अन्य कामे पार पाडणे. बघा, तुमच्या वार्डामध्ये जेवढे काही तुमची मालमत्ता असणार तिथे जाऊन त्याचं निरीक्षण करायचं आहे. अगोदर तिथे सिंगल 1+1 घर असेल त्याचं बांधकाम तोडून दुसरं काही केलं असेल, 2+1 केलं असेल किंवा 1+2 केलं असेल किंवा काही जे काही केलं असेल त्यामध्ये काही चेंजेस केले असेल तर त्यामध्ये तुम्हाला अहवाल तयार करायचा आहे आणि तो पाठवायचा आहे हा सांगितलं. म्हणजे बघा, एखाद्या ठिकाणी काय होतं आहे की घर असेल तिथे ते घर तोडून त्यांनी तिथे हॉटेल बांधलं असेल तर त्यामुळे तुम्हाला नेहमी तिथे जाऊन प्रत्येक तुमच्या वार्डामध्ये जे काय तुमच्या तिथे जाऊन तुम्हाला तिथे पडताळणी करायची हे यामध्ये सांगितलेले. मालमत्ताचे करपात्र मूल्य निश्चित करायचे आणि तुम्हाला त्याचं किती टॅक्स पडणार आहे ते त्याच्यात फिक्स करायचं आहे किती. त्यानंतर 2 नंबरचे मालमत्ताचे कर निर्धारण व मालमत्ता कर तसेच शासकीय कर वसुलीच्या संदर्भात मनपा आयुक्तांनी विभाग निरीक्षकास मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार प्रत्यायोजित केलेले अधिकार वापरणे तसेच कर्तव्य पार पाडणे. म्हणजे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण वाघुराणी साहेब, म्हणजे आताचे सध्याचे त्या आयुक्तांनी जे काही तुम्हाला काय दिलेले अधिकार, त्याचा अधिकार वापरून तुम्हाला काय करणं आहे तर मालमत्ता कर वसूल करायचा आहे हे त्यांनी सांगितलेले. म्हणजे जे काही ठिकाणी तुम्हाला नाही का कोणी देत नसेल, कर वसुली करण्यास अडथळा आणत असेल तर तुम्हाला ते तुमचा अधिकार वापरून तुम्ही ते करू शकता असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये तुमचे अधिकार बघू शकता तुम्ही. त्यानंतर पुढे बघू शकता सर्व देयके, मागणीच्या सूचना, दंडाच्या सूचना, जप्तीच्या अनुसूची व पूर्वसूचना बजावणे व संबंधित कामे. मग काही ठिकाणी काय होतं आहे की तुमचं जे काही टॅक्स आहे म्हणजे तुमचं जे कर आहे, जे काही लोक असतात किंवा काही ठिकाणचे लोक ते भरत नसतात. मग सर्व देयके, मागणीच्या सूचना, दंडाच्या सूचना, जप्तीची अनुसूची आणि पूर्वसूचना बजावणे. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना जप्तीची नोटीस, ह्या नोटिसा बजावू शकतात आणि संबंधित कामे पूर्ण करू शकतात. तुम्हाला ह्या नोटिसा पाठवू शकता तुम्ही आणि सर्व देयके त्यांना मागू शकतात. त्यानंतर गाठावयाचे उद्दिष्ट विचारात घेऊन मालमत्ता कर वसूल करणे. तुम्हाला जेवढं काही टॅक्स तुम्हाला वसूल करायचा या वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये, ते उद्दिष्ट लक्षात ठेवून मालमत्ता कर वसूल करायचा हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 5 नंबरचं सांगितलेलं कार्यपद्धतीनुसार क्षेत्रपुस्तिका व अन्य नोंदवह्या ठेवणे व पत्रव्यवहार त्वरेने निकालात काढणे. बघा, तुमची जी काही कार्यपद्धतीनुसार क्षेत्रपुस्तिका असते बघा, तुम्हाला एक बुक दिलेलं जातं, ते क्षेत्रपुस्तिका सांभाळायचं आहे आणि त्या नोंदवह्या ह्या व्यवस्थित ठेवायच्या आणि नेहमी त्या काय करायच्या अपडेट करायच्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणीही मागितल्यास ते देता यायला पाहिजे. तुमच्या कार्यक्षेत्रात कोणकोणत्या इमारती, कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही किती टॅक्स घेतलेला आहे, कोणत्या ठिकाणी तुमचा कर तुम्ही जमा केलेला आहे व कोणकोणत्या ठिकाणी तुमचा टॅक्स बाकी आहे, हे याची जी काय माहिती असणारी, जी काय माहिती पुस्तिका व क्षेत्रपुस्तिका असणारे, तुमची जी एरिया असणार आहे त्याची, तर ही अपडेट ठेवायची आणि असं त्यांनी सांगितलेले.
त्यानंतर पुढे बघू शकता आपण 6 नंबरचा पॉईंट्स. 6 नंबर, वरिष्ठाच्या सूचनेनुसार अपील, वाद, लिलाव, विक्री, वाद मिटवणे इत्यादी काम करते न्यायालय, कार्यालय व अन्य ठिकाणी आवश्यकतेनुसार उपस्थित राहणे. बघा काही ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष कार्यालय सोडून तुम्हाला इथे न्यायालयात हजर राहावं लागू शकतं. एखाद्या वेळेस काय होते, तुम्हाला एखाद्याची टॅक्स भरला नसेल तर त्याचा ते जमिनीचा लिलाव करायचं काम पडू शकतं, किंवा अपील करायची असेल किंवा वाद मिटवायचा असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिटवायच्या आहे. बघा वरिष्ठाच्या सूचनेनुसार काय करायचं आहे, अपील करू शकता तुम्ही. त्यानंतर वाद, लिलाव, विक्री आणि वाद मिटवणे दोन गटामध्ये किंवा जमिनी संदर्भात किंवा मालमत्तेसंदर्भात वाद होत असेल तर तो मिटवू शकतात. त्यानंतर लिलाव करू शकतात आणि हे सर्व प्रकरणं न्यायालयात प्रलंबित असेल तर तुम्हाला तिथे जाऊन तिथे काय करावं लागणार आहे, हजेरी नोंदवावं लागणार आहे, जेणेकरून जी काही माहिती आहे तुम्ही तिथे न्यायालयासमोर देऊ शकाल. त्यानंतर 7, प्रतिवर्षी हिशोबाचा मेळ घालणे व मालमत्ता कराच्या थकबाकीच्या नोंदवह्या ठेवणे. दरवर्षी तुम्हाला किती प्रकारचा जे काही महत्त्वाचं आहे बघा हे पॉईंट. 7 नंबरचा काय, हिशोबाचा मेळ घालणे, म्हणजे तुम्ही किती टॅक्स कलेक्ट केला, किती बाकी आहेत, थकबाकी किती आहेत, याचा हिशोब ठेवणे. त्यानंतर मालमत्ता कराच्या थकबाकीच्या नोंदवह्या ठेवणे, ज्या नोंदवह्या असतात त्या सांभाळून ठेवणे. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका व संबंधी कामे करणे. एखाद्या महानगरपालिकेच्या जी काही निवडणुका असतात तेव्हा तुम्ही वार्ड निरीक्षक, वार्ड ऑफिसर म्हणून तुमची तिथे निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते, तेव्हा तुम्हाला तिथे जाऊन ते काम व्यवस्थित पाडायचं आहे. हे सुद्धा त्यांनी सांगितलेले. बघा हे निरीक्षकाचं काम आहे, म्हणजेच वार्ड इन्स्पेक्टर म्हणून तिकडे तुमची वार्डात नेमणूक केली जाते. भांडवली मूल्याधारित कर प्रणाली संबंधित विभाग स्तरावरील कामे हे सुद्धा सांगितलेले. त्यानंतर उमेदवार योग्य ती सॉफ्टवेअर, साधने व उपकरणे यांच्या साहाय्यास ग्राह्य धरण्यात येईल. अशा प्रकारे तुमचे 10 कामे दिलेली आहेत. तर ही 10 कामे व्यवस्थित पार पाडणे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला जे काही मालमत्ता असणार आहे ज्याचं कर जमा करायचं आहे, एक कर जमा करणे. त्यानंतर कर कोणत्याही व्यक्तीकडे तुमची जी काही मनपाची कर जमा करत नसेल तर त्याची जी काही थकबाकी किंवा काय असेल तर त्या जागेची तुम्ही विक्री करू शकता. त्यासाठी जी काही नोटिसा बजावणे, नोटिसा देऊ शकतात, नोटिसा देणे, नोटिसा देऊनही सुद्धा तो कार्यक्रम होत नसेल, म्हणजे पूर्ण व्यवस्थित होत नसेल, व्यक्ती पुढचा व्यक्ती प्रतिसाद देत नसेल तर तुम्हाला काय करू शकता तुम्ही, तर न्यायालयात त्याची काय करू शकतात, न्यायालयामार्फत त्याची ते संपत्तीची विक्री सुद्धा करू शकतात. हे यामध्ये सांगितले. तर मुंबई महानगरपालिकेला तुमच्याकडून जेवढ्यात जास्तीत जास्त कर निर्धारण, म्हणजे कर तुम्ही जमा करून घेऊ शकतात, हे तुमचं काम आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.